तो यहाँ पे आया था तो अमित वाले काका, यहाँ के सब लोग, बालाजी नवले, अक्षय भोसले, सब लोगों ने मेरे को बताया कि ऐसा ऐसा मंदिर है इधर और बहुत सालों से उसके ऊपर पत्रा शेड भी नहीं है, उसके ऊपर निवारा भी नहीं है, वो खुली पिंड है। तो मैं बोला अपन सब मिल के, और मैं अकेला नहीं कर रहा हूँ, यहाँ के सब लोगों ने पैसे निकाले हैं और यहाँ के सब लोगों का श्रेय है ये मंदिर का पत्रा शेड डालने के लिए। और मैं वादा करता हूँ कि आने वाले वक्त में ये मंदिर जैसे वो शंकर मंदिर है, जैसे हनुमान मंदिर है, वैसे ही मंदिर बनाने की कोशिश करूँगा। लेकिन अभी फ़िलहाल मैं इनको पत्रा शेड डाल के दे रहा हूँ, क्योंकि अभी बारिश का मौसम है और शंकर भगवान के ऊपर डायरेक्ट बारिश की पानी आएगा, इसके लिए उसके लिए छाया होनी चाहिए मंदिर के लिए कुछ, तो इसके लिए इनको मैं पत्रा शेड अभी मार के देने वाला हूँ। आपल्या गायत्री नगरमध्ये मंदिर भरपूर झालेले आहेत की असं एक स्थान आहे की आपल्या गायत्री नगरमध्ये प्रत्येकजण बोलतात की पंढरपुरासारखं आपल्यामध्ये झालेलं आहे, पण खरोखरच की महादेवाचं मंदिर आहे, आपल्याकडे शंकराचं मंदिर आहे, पण खरोखर की हे माहिती कमीत कमी बऱ्याच लोकांना हे आहे ह्या ठिकाणी माहिती नाही की कारण आता माहिती झालेलं आहे की ह्या ठिकाणी बाळू सरांनी, आपल्या मीटवाले सर आहेत ना, त्या सरांनी सांगितलं की खरोखर की बाबा ह्या ठिकाणी आपल्याला असं असं मंदिर आहे, ह्या मंदिराचा आपण पुढाकार घ्यावं लागतंय आणि ह्याचा पुढाकार घेऊन काहीतरी आपण करावं लागतंय असं आश्वासन दिलेले होते। तर ठीक आहे म्हणलं सर, आपण सगळ्यांनी बसून मीटिंग करू आणि राहुल सरांना बोलवलं, मी राहुल जुकरला बोलवलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की राहुल भाऊ सगळीकडे हे झालेले मंदिर आहेत, पण ह्या ठिकाणी आम्हाला आश्वासन आहे की असं खरोखरच की तुम्ही करून दाखवचाल आणि तुम्ही करचाल, हे आम्ही त्यांना सांगितलेलं। त्यांनी होकार दिला आम्हाला की लगेच लगे हो, आपण सगळं जे काय आहे ते मी सर्व खर्च लावायला तयार आहे आणि मी करायला तयार आहे, ठीक आहे। हे असं महादेवाचं मंदिर होईल हे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर सगळ्या गायत्री नगरमध्ये हे आपल्याला माहिती पण पडेल आणि आपण त्याचा अभिषेक पण करू, सर्वांना प्रसाद पण होईल आणि त्याच्यानंतरच्याला की त्यांचं महादेव हे भलं करेल हे असं आम्हाला आश्वासन आहे, हे असं आश्वासन देते। आज कम से कम या गायत्रीला बसून 20-25 वर्ष झालं, ह्याचा कधी योग आला नाही, पण आज योग आलेला आहे। आज मंदिराचं काम चालू केलेलं आहे, मंदिराचं काम होऊन जाईल सगळ्याच्या सहकार्यानं, सगळेजण सहकार्य कराल ते त्या हिशोबाने होऊन जाईल। सगळे गायत्री नगरचे आपले मंडळी आहे, सगळे आहेत, आपल्या गल्लीतले लोक आहेत सगळे हिसाब। या गायत्री नगरमध्ये 30-35 वर्ष झालं या मंदिराकडे कोणाकडे लक्ष नव्हतं। हे एक शिव मंदिर आहे ज्याच्याकडे सर्व लोकांनी कानाडोळा केला। मंदिर हे उघड्या परिस्थितीत होतं, आज त्यांच्या मंदिराला एक घर म्हणून, एक छत्र म्हणून आपण एक छप्पर टाकणार आहोत आणि त्याचं काम सन्मान श्री राहुल जोकर साहेब यांच्या हस्ते होत आहेत, त्यांचं मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। लहानपणापासून मी बघतोय, पण हे मंदिर सध्या इथं उघडच आहे, फक्त पिंड दिसते, पण आम्ही खूप प्रयत्न केला की मंदिर बनवण्यात यावं, पण काय झालं नाही। पण आज योग आलाय ते राहुल भाऊ जोकर याच्यामुळे, त्यांनी पुढाकार घेऊन हे मंदिराचं काम चालू केलंय, तरी सर्वांच्या सहकार्याने हे मंदिराचं काम लवकर पूर्ण होईल। ये तो तकरीबन 30-35 साल से, जहाँ तक मेरी पैदाइश से ही मैं देख रहा हूँ, ये मंदिर का शुरू में कुछ लोगों ने यहाँ पे जीर्णोद्धार किया, तब से वो पत्रे का छत था उसका उड़ गया और पिछले 30-35 सालों से इस मंदिर के ऊपर किसी का ध्यान नहीं है। कई दफ़ा ऐसे मौके आए, लोगों ने एक होके मंदिर बनाने की कोशिश भी की, लेकिन वो मुद्दा फिर से वैसे जैसे था वैसे ही हो गया। अभी ये राहुल भाऊ की वजह से और हमारे बालू नमक वाले हैं उनकी वजह से उन्होंने पुढाकार लिया, राहुल भाई को ये बात बताई और उसके बाद में लोक वर्गनी और राहुल भाई के पुढाकार की वजह से आज ये मंदिर का फिर से नूतनीकरण हो रहा है या जीर्णोद्धार हो रहा है, ऐसा कह सकते हैं। सामान आ चुका है और 1-2 दिन में मंदिर का काम चालू हो जाएगा। ये बहुत अच्छी खबर है मोहल्ले वालों के लिए। और ठीक है, नगरमध्ये शंकर मंदिर मी समजायचं एकच आहे, पण आज आम्हाला माहिती पडलं की शंकर मंदिर इथं सुद्धा आहे। 30 वर्षापूर्वी तर कोणी लक्ष देत नव्हतं किंवा काय असेल ते, तर आज त्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे। राहुल जोकर साहेब आलेले आहेत, तरी त्यांचा सगळा आम्ही धन्यवाद करतो आणि आजपासून आम्ही मंदिराला सुरुवात करणार आहे। 72 पासून हे मंदिर आहे, आम्ही बसवले आणि ज्या टायमाला आम्ही इथं राहायला येत होतो त्यावेळेस नागिनीची जोडी भरपूर हिंडत होती। आमची मुलं शाळेत येत होती तरी भेट होती आणि भेट असताना मग आम्ही एका वस्त्यावरून आलता दारात, त्यांना आम्हाला सांगितलं इथं नागिनीची वस्ती आहे, तुम्ही मारू नका। मग आम्ही मारलं नाही। मग त्याच्यानंतर आम्ही शिंगणापुरी गेलो, त्या पुजारीने अभिषेक केला आणि नंतर मग आम्हाला प्रसाद पोस्टाने पाठवला। त्याच्यानंतर आम्ही ही जाग साफ केली आणि ही महादेव बसवलं। ही मागं पडलं होतं, तुमच्या पुढे सगळ्याच्या सहकार्याने पुढे यावं
आणि चांगलं व्हावं आणि मंदिर चांगलं बांधावं आमची ही नक्की. हा ही काम आता राहुल जुकर करतेले त्याच्या मागा सगळ्यांची साथ बी आहे. इकडची लोक आली माझ्याकडं की असं मंदिर आहे शंकराचा, त्याच्यावर बऱ्याच वर्षापासून एक निवारण आहे, तर आपण सगळे मिळून, मी म्हटलं मी एकटा नाही करणार, आपण सगळे तुमच्या सगळ्यांची लोकवर्गणी असेल तर सगळ्यांना मनापासून इच्छा होईल की तो मंदिराचं काम लवकरात लवकर व्हावा, म्हणून सगळ्यांनी मिळून इथले पैसे काढलेत आणि मी पण थोडेफार पैसे दिलेत आणि त्याच्यातनं इथं फक्त पत्राशेड करतोय आणि हा पत्राशेड झाल्यानंतर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हा मंदिर मी 100% बनवणार, हा माझा शब्द आहे. नमामि समीसान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीयं चिदाकाशवाकाशवासं गिराज्ञानदूते कविसं गिरीशं करालं महा